नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं स्टेट बोर्ड मॅथ्स सब चॅनलवर। तर आज आपण शिकत आहोत क्लास 7 चॅप्टर नंबर 1 जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन प्रॅक्टिस सेट 5। तर बघा आता प्रॅक्टिस सेट 5 मध्ये काय दिलेलं आहे। याआधी आपले प्रॅक्टिस सेट 4 पर्यंत कंप्लीट झालेले आहेत। आता आपण प्रॅक्टिस सेट 5 बघूया। तर बघा क्वेश्चन नंबर 1 काय दिला आहे, कन्स्ट्रक्ट ट्रायंगल्स ऑफ द मेजर्स गिवन बिलो। आपल्याला काय करायचे, ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचे। ठीक आहे, त्यांनी दिला आहे इन ट्रायंगल MAN मेजर ऑफ अँगल MAN इक्वल टू 90 डिग्री, लेंथ AN इक्वल टू 8 सेंटीमीटर, लेंथ MN इक्वल टू 10 सेंटीमीटर। असे आपल्याला किती 5 क्वेश्चन्स दिले आहेत। तर बघूया आपण, तर यामधील आपण 4 क्वेश्चन सॉल्व करूया आणि 5 तुम्हाला ॲक्टिव्हिटीसाठी दिलेला आहे। तर आपण आता बघू क्वेश्चन नंबर 1 काय आहे। तर बघा आता आपण फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करूया। ट्रायंगल काय MAN, आपल्याला काय ट्रायंगल MAN काढायचं आहे। तर आपण आधी काय काढूया, रफ फिगर काढूया। मेजर्स काय दिले आहेत, तर लेंथ AN 8 सेंटीमीटर, लेंथ MN इक्वल टू 10 सेंटीमीटर आणि काय मेजर ऑफ अँगल MAN इक्वल टू 90 डिग्री। तर आता आपण ड्रॉ करूया। काय ट्रायंगल MAN, ए किती आहे MAN म्हणजे हा A इथं किती 90 डिग्री। तर आपण आता इथं रफ फिगर काढूया एक 90 डिग्री म्हणजे अशी स्ट्रेट लाईन घ्यायची, म्हणजे ती परपेंडिक्युलर असेल। आणि काय हा झाला आपण हे मेजर्स नाही घेतले, आपण रफ फिगर काढले। तर बघा आता हा काय A झाला। ठीक आहे, 90 डिग्री असेल इथं। आता बेस, ठीक आहे, काय दिला आहे AN इक्वल टू 8 सेंटीमीटर A, तर हा N असेल किती 8 सेंटीमीटर। MN हायपोटेन्यूस किती 10 सेंटीमीटर। ही झाली आपली रफ फिगर। आता आपण फेअर काढूया। तर बघा हे झालं आपलं AN 8 सेंटीमीटर। त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, अँगल 90 डिग्रीचा प्रोट्रॅक्टर घ्यायचा। व्यवस्थित त्या पॉईंटवर ठेवायचं आणि ही लाईन त्या लाईनच्या वर ठेवायची। मग हे घेतलं आपण किती 90 डिग्री। मग इथून एक रे काढायचा। असं आपण काय काढलं, इथं रे काढला। त्याच्यानंतर कंपास घ्यायचं। आपल्याला हायपोटेन्यूस किती दिलं आहे MN 10 सेंटीमीटर। डायरेक्ट स्केलने नाही काढायचं, त्याच्याने डिस्टन्स कमी जास्त होते। तर आपण कंपासमध्ये काय 10 सेंटीमीटर, हे बघा कंपासमध्ये आपण काय 10 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलं। त्यानंतर ह्या एन या टोकावर एन पॉईंटवर एक टोक ठेवला कंपासचा आणि इकडे आर्क ड्रॉ केला। आता आपल्याला काय हा इथं एक
इथं इंटरसेक्शन पॉईंट मिळाला. मग तो पॉईंट आपण काय केलं, जोडून घ्यायचा इथून. बघा, याला नाव देऊ आपण MAN. आपला काय MAN राईट अँगल ट्रायंगल तयार झाला. ओके, हे झालं आपलं MAN. MN किती आहे, 8 सेंटीमीटर. ओके, आपण MN ला नाव देऊया. तर बघा, आपला काय ट्रायंगल MAN कन्स्ट्रक्ट झालेला आहे. तर बघा, बेस काय आहे, AN = 8 सेंटीमीटर, हायपोटेन्यूस आहे MN = 10 सेंटीमीटर, आणि हा जो अँगल आहे अँगल MAN = 90 डिग्री. जो सेंटरला असते तो अँगल असते, आणि हे जे दोन साईडला जसा MN काय असते त्याचं हायपोटेन्यूस असते. तर हा आहे आपला राईट अँगल ट्रायंगल. तर आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघूया. बघा काय आहे, इन द राईट अँगल STU हायपोटेनियस AC = 5 सेंटीमीटर, लेंथ ST = 4 सेंटीमीटर. राईट अँगल ट्रायंगल STU म्हणजे T काय असेल त्याचा, T असेल राईट अँगल. ओके, फिगर ड्रॉ करूया. आधी आपण रफ फिगर ड्रॉ करू. हे आपले काय रफ फिगर झाले. तर बघा काय आहे, ST = 4 सेंटीमीटर. हा झाला ST 4 सेंटीमीटर. ST = 4 सेंटीमीटर. SU 5 सेंटीमीटर, हायपोटेन्यूस 5 सेंटीमीटर, आणि हा इथं काय असेल अँगल. हा जो सेंटरला असते हा असते अँगल. तर काय STU म्हणजे हा इथं राईट अँगल आहे 90 डिग्रीचा. त्याच्या समोरचा जो आहे तो हायपोटेनियस. तर ही आपली झाली रफ फिगर. आधी रफ फिगर काढून घ्यायची, म्हणजे कुठला अँगल कुठे काढायचा, डिस्टन्स कसं घ्यायचं ते आपल्याला समजायला येते. आता आपण फेअर काढूया. तर बघा काय घ्यायचं आहे, ST = 4 सेंटीमीटर, म्हणजे बेस काढायचे आपल्याला 4 सेंटीमीटरचं. हे झालं आपलं 4 सेंटीमीटर ST. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, इथं आपल्याला राईट अँगल काढायचं आहे. असं प्रोटेक्टर ठेवलं आपण. हे इथं 90 डिग्री घेतलं, इथून वर असा रे काढला. हे पॉईंट असं वर जोडून घ्यायचं याला. त्यानंतर कंपॉसमध्ये किती 5 सेंटीमीटर डिस्टन्स दिला आहे. कंपॉसमध्ये 5 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलं. हे बघा, कंपॉसमध्ये किती सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलं. त्यानंतर इथून एक आर्क ड्रॉ करायचा
5 सेंटीमीटर. मग नंतर आता आपल्याला हा पॉईंट मिळाला. हे 2 पॉईंट आपण जोडून घ्यायचे. तर हा पॉईंट कुठला आहे? एस टी. तर हा झाला यू. इथं आहे राईट अँगल म्हणजे काय? 90 डिग्री. तर बघा आता एस टी किती आहे? 4 सेंटीमीटर. आणि हायपोटेनिस किती आहे? 5 सेंटीमीटर. आणि हा यू पॉईंट म्हणजे आपला किती? ट्रायंगल एस टी यू कन्स्ट्रक्ट झालेला आहे. अशा प्रकारे आता हा सेकंड क्वेश्चन. आता आपण थर्ड बघूया. थर्ड क्वेश्चन आहे इन ट्रायंगल ए बी सी लेंथ ए सी इक्वल टू 7.5 सेंटीमीटर, मेजर ऑफ अँगल ए बी सी इक्वल टू 90 डिग्री, लेंथ बी सी इक्वल टू 5.5 सेंटीमीटर. तर आपण काय बेस बी सी घेऊया. बी सी 5.5 सेंटीमीटर. हायपोटेनियस कधी पण काय असते? मोठा असते. तर आपण बी सी घेतली. आपण आधी रफ फिगरच ड्रॉ करूया. ओके, इथं मेजरमेंट घ्यायची आवश्यकता नाही. मग इथून आपण एक राईट अँगल घेतला. मग हे असं इथं हायपोटेनियस काढलं. ही झाली तुमची रफ फिगर. तर हा ए बी सी, हा ए बी सी ट्रायंगल झाला. इथं राईट अँगल असेल. बी सी 5.5 सेंटीमीटर. आणि काय हा हायपोटेनिस किती आहे? 7.5 सेंटीमीटर. असा हा ए बी सी ट्रायंगल झाला आहे. आता आपण फेर आकृती. तर बघा आपली रफ फिगर झाली आहे. तर आपण काय केलं? बी सी पहिल्यांदा काय बी सी ड्रॉ केला 5.5 सेंटीमीटरचा. नंतर इथं प्रोटेक्टर ठेवून हा 90 डिग्रीचा अँगल घेतला. ओके, हा 90 डिग्री अँगल घेतला आपण. मग नंतर काय 7.5 डिस्टन्स घेतला आपण कंपॉसमध्ये. कंपॉसमध्ये काय घेतलं? हे 7.5 डिस्टन्स घेतलं. ओके, त्यानंतर आपण इथं सी पॉईंटवरती कंपॉसचा एक टोक ठेवून इथं आर्क काढला. आणि मग जो आपला इंटरसेक्शन पॉईंट मिळाला ते आपण जोडून घेतला. अशा प्रकारे आपला हा ट्रायंगल काय झाला? ए बी सी. तर आता आपण फोर्थ बघूया. तर आपला फोर्थ क्वेश्चन बघा काय आहे. इन ट्रायंगल पी क्यू आर लेंथ पी क्यू इक्वल टू 4.5 सेंटीमीटर, लेंथ पी आर इक्वल टू 11.7 सेंटीमीटर. आणि काय मेजर अँगल पी क्यू आर इक्वल टू 90 डिग्री. तर बघा आता हा जो क्यू आहे तो काय आहे? अँगल आहे. म्हणजे क्यू इथं आपण 90 डिग्री घेतला. ठीक आहे. मग नंतर काय बेस घेतला आपण पी क्यू. ही रफ फिगर आहे. आणि मग नंतर हा पी आर म्हणजे हे 2, हे काय असते त्याचे हायपोटेनियस. हा राईट अँगल असेल तर हे उरलेले 2 म्हणजे पी आर काय असेल त्याचा हायपोटेनियस. तर आपण आता ही रफ फिगर काढली. आता आपण फेअर फिगर काढूया. तर बघा पी क्यू किती घ्यायची आहे? 4.5 सेंटीमीटर. तर आपण आता पी क्यू काढून घेऊया. तर आपण आता काय पी क्यू काढली 4.5 सेंटीमीटर. हे बघा इथून 4.5 सेंटीमीटर पी क्यू झाली. आता आपल्याला काय क्यू अँगल काढायचा आहे. तर इथं आपण प्रोटेक्टर ठेवला ह्या पॉईंटवरती. मग इथं काय 90 डिग्रीचा अँगल काढला. मग इथून अशी एक काय स्ट्रेट लाईन काढून घ्यायची वर. याला थोडं जास्त डिस्टन्स लागणार आहे. बघा
आता काय दिलं आहे आपलं PR 11.7 सेंटीमीटर दिलं आहे. तर आपण 11.7 सेंटीमीटर घेऊया. बघा स्केलवरती एक टोक 0वर ठेवला तर 11.5, त्याच्यानंतर ह्या 2 लाईन 11.7. एक टोक इथं P वर ठेवायचा, एक टोक P वर ठेवला, नंतर इथं आर्क ड्रॉ करायचा. जो आर्क ड्रॉ केला, इथं जो आपला इंटरसेक्शन पॉईंट मिळाला, इथं जो आपला काय इंटरसेक्शन पॉईंट मिळाला, तो पॉईंट आणि आपला P पॉईंट याला जोडून घ्यायचं. इथं नाव देऊया R. ठीक आहे. अशा प्रकारे आपला हा PR हायपोटेनिस 11.7चा आपण कन्स्ट्रक्ट केला. तर आपला काय ट्रायंगल PQR, ट्रायंगल PQR राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे. बघा व्यवस्थित. ओके, हा आपला काय PQR आहे. तर अशा प्रकारे आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.